जय हिंद मित्रांनो. आर्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, मी सकाळी CP मुंबई कॉन्स्टेबल चा जो पेपर झाला त्यानंतर मी आज CP मुंबईचं मेरिट मांडलेलं आहे. आपल्या आर्य करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल त्याचबरोबर इंस्टाग्राम चॅनल दोन्हींवर मी मेरिट मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि आता मी तुमच्या समोर मुंबई ड्रायव्हर पोलीस जी भरतीचा पेपर काल झाला होता तो पेपर पाहून मी त्यानुसार ड्रायव्हर पोलीसचं मेरिट अंदाजे किती लागेल याचा एक अंदाज या ठिकाणी तयार केलेला आहे. तर मित्रांनो, पेपर कालचा आणि आजचा म्हणजे ड्रायव्हरचा आणि CP मुंबईचा दोन्ही पेपर खूप सोपे निघाले. तसं पाहिलं तर ड्रायव्हरचा पेपर त्या मानाने आजच्या CP मुंबईच्या पेपरपेक्षा थोडासा अवघडच वाटला. परंतु दोघांचं हे विचार केला तर पेपर सोप्यामध्ये अवघड पेपर आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. तर या दोन्हींपैकी मी सकाळी एक तर मेरिट मांडलेलं आहे. आता मुंबई ड्रायव्हर पोलीसचं जे आहे ते मेरिट आता मी मांडायचा एक प्रयत्न करतो. तर मित्रांनो, ह्या वर्षी सगळ्यात मोठा फॅक्टर मुंबईच्या मेरिट काढण्यावर ज्याचा परिणाम झाला म्हणजे मलाही खूप विचार करावा लागला की ग्राउंड जे झालं ते पूर्णपणे पावसात झालं होतं ग्राउंड, आणि ह्या कारणामुळं याचा मेरिटवर खूप मोठा परिणाम होणार आहे. मागच्या वर्षी किंवा इतर ठिकाणी ड्रायव्हर पोलीसचं जे मेरिट लागलेलं आहे त्याच्याबरोबर याला कम्पेअर करता येणार नाहीये, कारण की ड्रायव्हर पोलीसला ह्या वर्षी मुलांना मार्क त्या मानाने खूप कमी पडले होते. म्हणजे पावसाळ्यात ग्राउंड झाल्यामुळे त्याचा परिणाम बऱ्याच ठिकाणी झाला होता. आणि ड्रायव्हर पोलीसला 800 आणि गोळा या दोनच इव्हेंट असतात. ह्या कारणामुळं एक वेळ गोळ्याला आउट ऑफ मार्क पडले बऱ्याच जणांना, परंतु 800 मीटर किंवा 1600 मीटर जो घटक आहे त्याच्यावर थोडासा या भरतीला परिणाम झाला विद्यार्थ्यांच्या. तर मित्रांनो, आपण थोडक्यात समजून घेऊया ड्रायव्हर पोलीसचं मेरिट कसं लागेल. तसं पाहिलं तर ड्रायव्हर पोलीसचं मेरिट मांडणं एवढं सोपं नसतं, कारण की जागा कमी आणि ग्राउंडचे जे मार्क असतात ते अत्यंत जास्त पडतात, काहींना खूप कमी पडतात. याचा परिणाम ह्या मेरिटवर होतो. त्यामुळे सरासरी काढताना ग्राउंडची सरासरी मार्क काढताना खूप अवघड जातं. तरी पण एक मेरिटचा अंदाज मी बांधण्याचा प्रयत्न केलाय, कारण बरेच मला फोन येऊ राहिले कालपासून की सर ड्रायव्हर पोलीसचं पण तुम्ही मेरिट सांगा, थोडंसं आम्हाला बरं वाटेल. आता हे मेरिट सांगितलं काहींना दुःख होईल, काहींना आनंद होईल. आता जे आहे ते आहे, एक अंदाजे मेरिट मांडणं गरजेचं असतं, जेणेकरून मुलांना पण काहींना ज्यांना ह्या मेरिटच्या वर मार्क असतील ते आनंदी होतील, ते लगेच तयारीला लागतील ट्रेनिंगला जाण्याच्या. आणि ज्यांना कमी असतील तर त्यांनी सुद्धा एवढं नाराज होऊन जाऊ नका. मेरिट याच्यापेक्षाही कमी होऊ शकते. शेवटी अंदाजे मेरिट असतं, त्याला काही पर्याय नसतो. त्यांनी आणि समजा हेच मेरिट जर खरं लागलं त्याला पुढच्या भरतीच्या तयारी लगेच लागता येईल. हे बघा, ही पोलीस भरती मी नेहमी सांगत असतो की पोलीस भरती ही सगळ्या भरत्यांमध्ये सगळ्यात अवघड भरती आहे, कारण की याच्यामध्ये ग्राउंडची इव्हेंट जास्त, विषय पण तुम्हाला MPSC सारखे सर्वच अभ्यासाचे असतात. भले काठिण्य पातळी पोलीस भरतीच्या पेपरची जरी थोडी कमी असली तरी पण विषय मात्र तुम्हाला PSI ST असिस्टंट किंवा कंबाईनच्या परीक्षा इतकेच अभ्यासावे आणि मुळात तेवढेच अभ्यासावे लागतात. या कारणामुळे पोलीस भरती ही मी नेहमी सांगत असतो की जरा अवघड गोष्ट आहे, कारण की एकाच वेळी मुलांना लेखी आणि मैदानी दोन्ही क्रॅक करायचे असतात. आणि हे सर्व करत असताना प्रचंड तणाव आणि दबाव विद्यार्थ्यांवर असतो. त्यामुळं एक नियम लक्षात ठेवा, ह्या भरतीत यश नाही आलं तर लगेच पुढच्या भरतीच्या त्याला दुसऱ्या दिवशी लागायचं असतं. 22 वर्ष झाले, 23 वर्ष आता होत आले या व्यवसायात आहे मी. अनेक चढ उतार मी या व्यवसायात बघितले, अनेक विद्यार्थी माझ्या हातातून घडताना बघितले. त्यामुळे मी अनुभवाने सांगू शकतो की हार मानू नका, आपले प्रयत्न सोडू नका. तर मी जास्त वेळ न घेता मेरिट सांगायला सुरुवात करतो. ओपनचं मुंबई ड्रायव्हर पोलीसचं मेरिट ह्या वर्षी
138 किंवा 139 लागेल. आता सगळ्यांना झटका बसेल, सर ग्राउंड तर ग्राउंडला मार्क मुलांना कमी होतो, मग एवढं मेरिट कसं काय? तर मी आत्ता सांगू इच्छितो की मी मुंबईच्या ग्राउंडचे मार्क जसे तसे घेतलेले आहे आणि ते ज्या ठिकाणी असा पेपर पडला आहे ड्रायव्हरला त्यांच्याबरोबर हे टॅली करून बघितलेले आहे. त्यामुळे ह्या मेरिटपेक्षा जास्तीत जास्त 1 मार्क कमी किंवा 1 मार्क जास्त येऊ शकतो. त्यामुळे मुंबईचं जे मेरिट आहे ड्रायव्हर पोलीसचं ओपनचं 138 किंवा 39 लागू शकतं आणि मुलींचं मेरिट 127 किंवा 28 लागू शकतं. ओपन मुलींचं 127 किंवा 28 लागू शकतो. एससी कॅटेगरीचं मेरिट सुद्धा जास्त जाण्याची शक्यता आहे. 132 किंवा 33 पर्यंत मेरिट एससी कॅटेगरीचं लागू शकतं मुलांचं आणि मुलींचं एससी कॅटेगरीचं मेरिट 126 ते 28च्या दरम्यान लागू शकतं. एसटी कॅटेगरी मुलांचं मेरिट 132 ते 33 पर्यंत लागू शकतं, तर मुलींचं एसटी कॅटेगरीचं मेरिट 120 ते 22 पर्यंत लागू शकतं. व्हीजेचं मेरिट 135 ते 36 पर्यंत लागू शकतं, तर मुलींचं मेरिट 123 ते 124 पर्यंत लागू शकतं. मुंबई ड्रायव्हर पोलीसचा चर्चा चालू आहे आपली. एनटीबीचं मेरिट 133 ते 134 लागू शकतो, तर एनटीबी मुलींचं मेरिट 122 ते 123 पर्यंत लागू शकतं. एनटीसी मुलांचं मेरिट 135 ते 136 लागू शकतं, तर एनटीबी मुलींचं मेरिट 123 ते 124 पर्यंत, एनटीसी मुलींचं मेरिट 123 ते 124 लागू शकतो. मग हे परत क्लिअर करतो मी. एनटीसी मुलांचं मेरिट 135 ते 136, तर एनटीसी मुलींचं मेरिट 123 ते 124 पर्यंत लागू शकतं. एनटीडी मुलांचं मेरिट 136 ते 137 पर्यंत लागू शकतं, तर एनटीडी मुलींचं मेरिट 122 ते 123 पर्यंत लागू शकतं. एसबीसी मुलांचं मेरिट 133 ते 134 पर्यंत लागू शकतं आणि एनटीडी मुलींचं मेरिट एसबीसी मुलांचं मेरिट 133 ते 134 लागू शकतं, तर एसबीसी मुलींचं मेरिट 122 ते 123 पर्यंत लागू शकतं. ओबीसी मुलांचं मेरिट 135 ते 136 लागू शकतं आणि ओबीसी मुलींचं मेरिट 122 ते 123 लागू शकतं. जागा जास्त आहेत त्यामुळे हा फॅक्टर थोडासा काम करेन या ठिकाणी. याच्यापेक्षा ओबीसी मुलींचं जास्त लागू शकतं, तर माझ्या आकडेवारीनुसार एवढं आलेलं आहे. एससीबीसी मुलांचं मेरिट 135 ते 136 लागू शकतं, तर एससीबीसी मुलींचं मेरिट 124 ते 125 पर्यंत लागू शकतं. ईडब्ल्यूएस मुलांचं मेरिट 126 ते 27 लागू शकतं. ईडब्ल्यूएसचं मेरिट सांगणं ह्या वर्षी खूप अवघड आहे. याच्यापेक्षा मेरिट कमी जाऊ शकतं आणि टायमाला बरेचसे ईडब्ल्यूएस म्हणजे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे सीबीसी वाल्यांना त्यांची रिचेकिंग होईल आणि हे मेरिट आणखी कमी जाईल. 2-3 महिने ते मेरिट लागण्यातच जाईल याचं ईडब्ल्यूएसचं. ईडब्ल्यूएस मुलींचं मेरिट माझं निश्चित सांगू शकतो 107 ते 108 पर्यंत लागू शकतं. ओपनचं मेरिट 138 ते 139 आधीच सांगितलेलं आहे आणि ओपन मुलींचं मेरिट 127 ते 128 पर्यंत लागू शकतो. मित्रांनो, हे संपूर्ण अंदाजे मेरिट आहे, त्यामुळे एवढं घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका. बरेच जण मला फोन करतात, तुम्ही मेरिट मांडलंय, आमच्या मुलाला एवढी मार्क आहे, आमच्या मुलाने एवढा अभ्यास केलाय, तेवढं केलंय. बघा, शेवटी कितीही अभ्यास केलेला असला तरी पण वेळेला तो पेपरला काय करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. याच्यामध्ये फक्त तुम्हीच नाराज होताय, तर माझे अनेक विद्यार्थी सुद्धा नाराज होतात की ते म्हणतात, सर तुम्ही असं मेरिट मांडलंय, मला तर कमी मार्क आले, मी घाबरून गेलो, माझ्याकडून चुका झाल्या, काळेगोळे वर खाली झाली, 3 चुका मी हाताने केल्या. तर ह्या चुका जर तुमच्याकडून होत असतील तर तुम्ही भरतीची तयारी योग्य प्रकारे केलेलीच नाहीये, तुम्ही पेपर योग्य प्रकारे सोडवलेले नाहीये, तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट जास्तीत जास्त दिलेले नाहीत किंवा प्रॅक्टिस टेस्ट तुमच्या अकॅडमी ज्या घेतल्या गेलेल्या आहेत त्या तुम्ही सिरियसली दिलेल्या नाहीये किंवा तुम्ही गायडन्स व्यवस्थित घेतलेलं नाहीये किंवा गायडन्स तुम्हाला चांगलं देत असताना तुम्ही कानाडोळा केला असेल. मी आजकाल बरंच पाहतो की बरेच मुलं वर्गात शिकवताना, अगदी मी पण शिकवत असताना सुद्धा मला जाणवतं की मुलं युट्यूबवरून अभ्यास करून येतात, युट्यूबवरून वाचून येतात, युट्यूबवरून लेक्चर पाहून येतात आणि वर्गात नको ते उत्तरं देत बसतात आणि नंतर त्याच्यावर खूप डोकं पण लावत बसतात. आता मी त्यांना नेहमी समजून सांगतो, बाळांनो, मी 22 वर्षापासून हा विषय शिकवतो. आतापर्यंत मला 2022 पर्यंत किंवा 23 पर्यंत कधी याच्यावर ऑब्जेक्शन कोणी घेतलं नाही. तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेऊन? मग ते सांगतात, मी विकिपीडिया जाऊन वाचलं, मी युट्यूबवर जाऊन वाचलं, युट्यूबला त्या सरांनी असं सांगितलं, त्यांनी असं सांगितलं. तर असे ह्या प्रकारांमुळे काय होतं की तुम्ही जे काही लेक्चर करत आहात एखाद्या तुमच्या गुरूंची ज्यांना तुम्ही मानलेलं आहे, तर
त्यांनी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते त्यांच्याबरोबर बसून टॅली करा. YouTubeला पाहून तुम्ही ते अंदाज बांधू नका. YouTubeला खरोखर काही लोकांचे लेक्चर खूप चांगले आहे. अगदी मी पण स्वतः बऱ्याच नोट्स काढताना बऱ्याच लेक्चर मी ऐकत असतो. मी पण पाहत असतो. अशातला काही भाग नाहीये. माझे पण YouTubeला लेक्चर असतात. पण YouTubeला असे पण काही लोक आहे शिकवतात, की ते पूर्णपणे चुकीची माहिती त्या ठिकाणी देत असतात किंवा स्वतःचा काहीतरी वेगळेपण दाखवण्यासाठी वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात, जे बऱ्याच जणांच्या डोक्यावरून जातं निघून आणि मग ते अर्धवट माहिती उचलतात आणि मग जेव्हा पेपरला तसे प्रश्न पडतात, ते अर्धवट माहितीच्या आधारे ते उत्तर द्यायला जातात आणि ते उत्तरं चुकतात. तर मित्रांनो, मेरिट हा काढायचा उद्देश माझा एक अंदाज तुमच्या समोर देणं गरजेचं आहे. बरेच मुलं खूप टेन्शनमध्ये असतात. या काळामध्ये मला फोन करतात, की "सर तुम्ही मेरिट सांगत जा." थोडंसं आम्हालाही बरं वाटतं. असं काही नाही, की माझं मेरिट मी सांगू शकतो. मी आत्तापर्यंत जेवढे मेरिट मांडले तेवढे माझे 99% बरोबर आले. 1% मेरिट माझंही चुकू शकतं. त्यामुळं मी पण निश्चित सांगू शकत नाही, की बाबा मेरिट एवढंच लागेल. पण 99% आता बरोबर आले. ह्या अंदाजाच्या आधाराने तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. आणि जरी तुम्हाला वाटलं असेल, की माझं मेरिट वेगळं लागत असेल, तर तुम्ही निश्चितच निश्चिंत राहू शकता. जेव्हा फायनल मेरिट येईल, त्यावेळी हे सगळं टॅली होणारच आहे. मित्रांनो, माझं YouTube चॅनल आहे आर्य करिअर अकॅडमी MH17 आणि आर्य करिअर अकॅडमी MH17 हे Instagram चॅनल देखील आहे. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ, ग्राउंडचे काही टेक्निक, गोळाफेकच्या टेक्निक, 100 मीटरच्या टेक्निक किंवा लेखीच्या टेक्निक तुम्हाला त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.